बरं, संभाजीनगरामध्ये फक्त इच्छुकांनीच भाजपची डोकेदुखी वाढवली आहे असं नाही, तर त्यांचे कट्टर मित्र शिवसेनेनंही डोकेदुखी वाढवली आहे. कशी ते सांगते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 29 प्रभागामध्ये 115 जागा आहेत. आता तिथे शिवसेनेचा मोठा बेस होता, पण शिवसेना फुटली, त्यामुळे तिथले कार्यकर्तेही विभागले गेले. अशाच भाजपचा बेसही दरम्यानच्या काळामध्ये चांगलाच वाढला. त्यामुळे महायुतीत एकत्र असलेल्या भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष अपेक्षित होता. अगदी आज सकाळपर्यंत संभाजीनगरामध्ये बराच ड्रामा झाला. युतीची बोलणी फिसकटल्याचं शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलं. त्यांच्या बंगल्यावरती शिवसेनेतल्या इच्छुकांनी एबी फॉर्मसाठी मोठी गर्दी केली होती. युती तुटण्याचं खापर शिरसाटांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवरती फोडलं. मात्र शिरसाटांनीच लेखी प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही असा प्रत्यारोप भाजपचे स्थानिक नेते करतायत. आता संजय शिरसाटांची चांगलीच दमछाक झाली आहे. कालच आपला 0 आवर सुरू असताना रात्री 8च्या ठोक्याला त्यांच्या दारामध्ये शिवसेनेच्या नाराज उमेदवारांनी गर्दी केली होती. तुम्हाला आठवत असेल, त्याचं नेतृत्व करत होते माजी महापौर राजेंद्र जंजाळ. आता बघा, काल हेच जंजाळ शक्ती प्रदर्शन करत आरोप करत होते, पण तेच जंजाळ आज मात्र शिरसाटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे दिसले. इतके की त्यांनी भाजप नेते आणि मंत्री अतुल सावेंनाच एक मोठं आवाहनही करून टाकलंय. कोणतं ते पाहूया. संजय केनेकरांनी आरोप केला की ही तुटलेली युती आहे ती फक्त राजेंद्र जंजाळ यांच्यामुळे तुटली आणि राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाटांवर प्रेशर केलं की ही युती तुटावी. आपल्यासोबत राजेंद्र जंजाळ आहेत. केनेकराच्या प्रश्नावरचं तुमचं उत्तर काय? नाही, आमचे पालकमंत्री एवढे लेचेपेचे नाहीये, एवढे कमजोर नाही की त्यांच्यावर प्रेशर येईल आणि ते निर्णय बदलतील. सगळ्यात पहिले भारतीय जनता पार्टीने आम्हाला 33 जागेचा प्रस्ताव दिला होता. त्याच्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला 30 जागेचा प्रस्ताव दिला. त्याच्यानंतर परत आम्हाला 34 जागेचा प्रस्ताव दिला. आणि ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, त्यावेळेस 39 जागेचा प्रस्तावावर त्यांचं एकमत झालं होतं आणि युती करण्याचं ठरलं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लेखी प्रस्ताव जेव्हा त्यांच्याकडे मागितला, तेव्हा फक्त 37 जागा आम्हाला ते देत होते. म्हणजे त्यांनी वेळोवेळी त्यांचे जे शब्द होते ते फिरवले. त्याच्यामुळं युती होणं शक्य नव्हतं. कारण आमचे नगरसेवक या ठिकाणी आहेत, आमचे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीची जी इच्छा होती त्या इच्छेनुसार आम्ही जर 30, 32 आणि 34 जागेवर जर लढलो असतो तर कदाचित त्यामध्ये आमच्या भरपूर कार्यकर्त्यांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आमचे मत असं होतं की सन्मानजनक जर जागा मिळाल्या तर 100% युती व्हावी. कारण महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती होती. उदय सामंत असं म्हणतात की अजूनही युती होईल असं त्यांना वाटतं. आता उमेदवारी मिळालेले लोक अर्ज मागे घ्यायला तयार होतील असंही त्यांना वाटतं. इथं शक्य आहे? नाही, एक नेता म्हणून त्यांचं असं मानणं तर खरं चांगलं आहे युतीच्या पूर्ण एकंदर वातावरणासाठी. परंतु आता बी फॉर्म भरल्या गेले, सगळे फॉर्म भरल्या गेलेत. आमचं सोडा, पण भारतीय जनता पार्टीचे जर उमेदवार मागे घेणार असतील तर नक्की आम्ही त्याचा विचार करू. असं होईल? 100% होईल. जर भारतीय जनता सुरुवात कोणी करावी? भारतीय जनता पार्टीने करावी, कारण त्यांनी शब्द फिरवला, त्यांनी युती तोडली. ठीक आहे, धन्यवाद. हे होते राजेंद्र जंजाळ आणि युती तुटल्याच्या बाबतची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन संतोषसह मी कृष्णा खिंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर ही झाली एक बाजू. पण आम्ही शिवसेनेला 37 जागा दिल्या होत्या, मात्र त्यांनी युती तोडल्यावरती या जागा लढायची आमची तयारी होती, असं भाजप आमदार अतुल सावे यांनी एबीपी माझाला सांगितलंय. प्रत्येक विभागातून 10-20 लोक इच्छुक होते. ज्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले.